फक्त माझा या वर्षात सॉन्ग मिस झाला कारण की आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे एक दिवस अगोदर असते आपला होली. आता समजा आज होली आहे तर एक दिवस अगोदर आपलं सॉन्ग असते, पण यावर्षी 2 दिवस अगोदर झाला ना. 2 दिवस. हा बघा आता सगळे असेच तळून घ्यायचे आहेत. तर पापडीसाठी कमेंट करा मस्त आणि सगळ्यांना हॅपी होली. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मी निकिताज लाईफ या चॅनल मंडळी पुन्हा एकदा करते मस्त नव्याने स्वागत. तर चला मंडळी, आजच्या ब्लॉगला किती वाजता सुरुवात केली ते पण सांगते तुम्हाला. आता वाजलेले आहेत 4:45 आणि आता मी या ब्लॉगला सुरुवात करते कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपले होली, आपला कोपरखैरणे गाव एक होळी असते कोपरखैरण्यामध्ये. तर आपले नागेरीचे, तुम्ही नागेरचा एक ब्लॉग तर बघितला असेल. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपल्या होली येणे अगोदर इथे 5-6 दिवस अगोदर आपले नागेरीचे खेळ करतात, गेम वगैरे असतात, असे डान्स, छोटा मोठे डान्स वगैरे सगळं असतं काय ना काय. तर असे आपले प्रोग्राम झालेले आहेत. तर आपला एक ब्लॉग तुम्ही बघितला असेल आणि मी एवढे दिवस नाही गेली कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे अशी होलीमध्येच आपली एक्झाम चालू असते. तर 10वीला असताना पण याच टायमिंगला एक्झाम चालू होती आणि आता 11वीला पण आहे. तर याच टायमिंगमध्ये जी एक्झाम आहे. नाही 10 तारखेला, 9 तारखेला संपते आमची एक्झाम. गॅप आहे ना. हा 9 तारखेला आमची शेवटचा आहे पेपर आणि 10 तारखेची पिकनिक पण जाणार आहे आमची. तर त्याच्यामुळे मी जास्त गेली नाही. आणि आपले तुम्ही पाठचे ब्लॉग बघू शकता होलीचे, आपले पूर्ण झालेले आहेत ते ब्लॉग सर्व. आणि म्हणजे काय काय प्रोग्राम असते आपल्या होळीच्या दिवशी, जावयाचे सत्कार असतात, डान्स असतात, काही प्रोग्राम असतात, नागेल वगैरे परत केले जातात आणि मस्त काय ना काय सगळा प्रोग्राम चालूच असते म्हणजे होळीला. तर आपले ब्लॉग आहेत असं बघायला गेलं तर पाठचा आपला ब्लॉग बघू शकता तुम्ही ना. सॉन्ग हा फक्त माझा या वर्षात सॉन्ग मिस झाला कारण की आम्हाला माहिती नव्हतं. म्हणजे एक दिवस अगोदर असते आपला होली. आता समजा आज होली आहे तर एक दिवस अगोदर आपलं सॉन्ग असते, पण यावर्षी 2 दिवस अगोदर झाला ना. 2 दिवस. हा 2 दिवस अगोदर झाला आणि आम्हाला माहिती पण नव्हता की सॉन्ग आहे म्हणून. नाहीतर आम्ही थोडासा वेळ काढून आम्ही गेलो असतो व्हिडिओ शूट करायला सॉन्गची. कारण की सर्वांना आवडेल सॉन्ग बघायला. तुम्हाला आवडेल का नाही कमेंट करा. प्रत्येकाला आवडते काय ना काय बघायला कारण की तेवढीच आपल्याला हसायला होते, कॉमेडी होते आणि थोडे चेहऱ्यावर स्माईल पाहिजे, बरोबर ना. तर त्याच्यामुळे आपला हा सॉन्ग तर मिस झाला. यावर्षी सॉन्ग मिस झाला आपल्या मंडळी. तर नेक्स्ट टाइमला पण पक्का ट्राय करूया. पण ते माहिती असलं तरच माणूस तिथे जाऊन तो व्हिडिओ शूट करू शकतो. आम्हाला माहिती नव्हता आणि यावर्षी आमचाच सॉन्ग नव्हता, बरोबर ना. आणि एक गाव एक होली कशी असते तसं एक गाव एक सॉन्ग ठेवायला पाहिजे ना. म्हणजे एकच सॉन्ग. हा बरोबर हे बरोबर हे करायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला माहिती पडला पाहिजे का सॉन्ग आहे, त्याच्यामुळे आपण तयारीमध्ये राहू. म्हणून जसं आपला एक गाव एक होली असते ना, तसा मी तर सांगते एक गाव एक सॉन्ग पण झाला पाहिजे. जसं आता पहिला बोलले ते माझी पण इच्छा आहे असं झाला पाहिजे. म्हणजे सगळे रेडी राहतील आणि सगळ्यांना 1 महिन्या अगोदर माहिती पडेल की आपल्या या दिवशी सॉन्ग असतं म्हणून. आणि सगळ्यांना भरपूर मजा भेटेल. म्हणजे एक नाराज आणि एक खुश असं नाही राहणार. सगळेजण खुश राहतील, बरोबर ना. सर्वांना भेटते ना. कोणाला भेटत नाही मग ज्यांना नाही भेटत ते पण सगळे तयार होतील. जसं एक गाव एक होळी, जसं एक गाव एक होळी सण आहे आपला कोपरखैरणे, तसाच आपला एक गाव एक सॉन्ग करायला पाहिजे. पूर्ण एकच सॉन्ग. हा गावाचा हे ना ठरवायला पाहिजे. हे असं झालं तर खूप जास्त भारी होईल मंडळी. मस्त मज्जा पण येईल. म्हणजे टेन्शन नाही.
एक 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 जण डायरेक्ट ग्रुपनेच जाऊया सगळे मस्त मिळून आणि मज्जा पण भारी आहे आणि एकच ब्लॉग बनेल एक गाव एक कोणी. एक टायमिंग द्यायचा मस्तपैकी या टायमाला सॉन्ग निघणार आहे. सर्वांनी ज्याला काय बनणार ते बनवू शकतो. हा आणि ज्याच्या मर्जीने ते पण पाहिजे काय बनायचं ते कोणाच्या सांगण्यावर नाही का तू हे बन ते बन. ज्याची मर्जी कारण की प्रत्येकाला कशात पण आवड असते. कोणाची दुसऱ्यामध्ये इच्छा असते कोणाला काय दुसरा बनायचं असते म्हणजे सॉन्ग मध्ये बोला. तर असं पण करायला पाहिजे नक्कीच. पुढच्या वर्षी तर मला वाटतं असं केलं पाहिजे. बघूया काय होते काय नाही. आपल्याला तर आम्हाला तर 80 बरोबर एक्झामच येते आणि या टायमाला तर 11वी गेल्या वर्षी त्याची 10वी होती आता 11वी आणि पुढच्या वर्षी 12वी असेल तर मला तर वाटते पुढच्या वर्षी तर मला खूप खूप जास्त कमी होतील ना. पुढच्या वर्षी नाही भेटणार. पुढच्या वर्षी तर आम्ही होते करून नाहीच आम्ही नसणार जास्त आम्ही कुठल्या प्रोग्राम मध्ये कारण की माझ्या 80चा मेन अभ्यास इम्पॉर्टंट आहे 12वी आणि आता 11वी म्हणून आम्ही आता विचारून तर ते पण विचारून निघते बाहेर की आमची जाऊ का आता पण बोलते मम्मी लगेच जाऊन येऊ थांबायचं नाही. तरी मी बोलली थोडाफार जाऊया आणि आपलं सण आहे तर दाखवायला पाहिजे एक गाव एक होली. कसं आपण एवढे दिवस नाही गेलो. एक ब्लॉग टाकला आपण नागेलीचा म्हणजे नागेली तो पण आपण अचानक गेलेलो ना हल्दीतून. तर विचार करते का आपण या टायमाला जाऊया थोडाफार शूट करूया थोडाफार दाखवेन तुम्हाला आपली एक गाव एक होली कशी साजरी केली जाते दाखवेन तुम्हाला थोडंसं आपल्या ब्लॉगमध्ये आणि मस्त हाऊलबाईच्या पाया पडायला जाऊया. आणि सगळं आता सण मी काय बनवला नाही या टायमाला गेल्या वर्षी बनवला नाही बनवत कारण की आपण जसं खात पण नाही ना हो. आणि आता मी कॉफी करायला घेतली आमच्यासाठी गॅस बंद केली कॉफी गरम झाली असं ना म्हणून आता इथे खोलल्यात होईल. आणि या आणलेल्या पापड्या आपल्या गावातूनच मस्त तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये बघितल्या असतील मस्त छान पापड्या आहेत यावाल्या. तर या टायमिंगला आपल्याला पूर्ण व्हाईटच भेटल्या आणि अशा आणल्या तर कलरच्या होत्या ना हो. पहिला 50ला आता 100. हा कसं आहे माहितीये का भाव वाढत गेला जशी होली जवळ आली त्याचा भाव वाढला. पापडी मेहंदी हो गई. मस्त कॉफी प्यायला या. आणि आता माझा उपवास आहे तर मी संध्याकाळी उपवास सोडेन तर मी सगळं ताट नंतरला रेडी करते. सर्वात पहिला तर कॉफी पितो मस्त कसं टायमिंग झालं कॉफी याचा ना तर आपण कॉफी पिऊन घेऊया मस्त नवीन कपमध्ये. चला बघा मंडळी मस्त कॉफी प्यायला या. आम्ही नवीन कपमध्ये कॉफी पितो आज आम्हाला नवीन कप आणलेत ना मस्त. कसे वाटले कप आमचे कमेंट करा. पहिला पण झाला फक्त कलर चेंज केला पण ब्लॅकवाला मला जास्त आवडला पहिल्यापेक्षा ब्लॅक जास्त आवडला. पहिला पण एक घेतलेलं पहिला ग्रीन होता मरून रेड होता मरून ना असा पर्पल होता थोडासा पर्पलच होता आणि आता घेतलेले आहेत ब्लॅक मस्त आहे बघा. तर तुम्हाला कसे वाटले आपले कप नक्कीच कमेंट करा मंडळी. हे बघा या कॉफी प्यायला सर्व 80चा पाणी दाखवतो आम्हाला 80चा हा सेलच आहे असा वाला झाकण पण आहे त्याला ब्लॅकवाले मी याच्यात टाकले. हा हे बघा आपण ना असं ना थोडा वेळ म्हणजे कधी काय काय म्हणजे चहा कॉफी बनवली समजा तर त्यांना आपण ना असं कव्हर करू शकतो. बघा झाकण म्हणजे गरमचे गरमच राहील आपला. असे कप आम्ही घेतले मस्त. कसे वाटले कपसाठी कमेंट करा. दाखवू वाफ. हे बघा आता बघा म्हणते मी हे बघा आला ना गरम गरम. चला मस्त कॉफी घेऊन झाला आता आमचा आणि आता मस्त पापड्या तळून घेते मी. एक्स्ट्रा तळून ठेवू खायला. हे 5 पापड्या लागतील मला बाकी तळून सगळ्या मग तळून खाणार ना नंतर. बघा मस्त पापड्या तेल गरम होते. पापड्यांचा भाव वाढत गेला. सगळ्यात सुरुवातीला जेव्हा ओने खायला आणलेले आम्हाला तेव्हा होते 30 रुपये. मला नव्हतं माहिती कारण की मला पहिला दुसऱ्यांदा बोललेले 50-30चा मला माहिती नव्हता. स्टार्टिंगला 30ला भेटलेले आहे त्याच्यानंतर आणले तेव्हा 50ला. जेव्हा किती आणले पिशव्या होण्या म्हणजे 5 का 6 पिशव्या एकत्र आणल्या तेव्हा भाव वाढला म्हणजे 50 झाले. आणि त्याच्यानंतर पाठवला आणायला या पाल्या पापड्या तर या डायरेक्ट कुठे गेल्या 100. म्हणजे बघा पापड्यांनी सुद्धा डिमांड आहे कारण की पापड्यांचं आहे ना आता होळी. तर आता कोण बनवत नाही नंतर कमी होतील आता कसं होळीला कोण बनवत नाही असं पापड्या सगळेजण घेतात ना विकत तर त्यांना पण पाहिजे ना त्याला फायदा. तर हे बघा पापड्यात मस्त अशा रंगबिरंगी असतात मस्त छान छान होत्या आपण खाल्ल्या ना त्या. तर आता याच्या भेटल्यात त्या मस्त व्हाईटवाल्या. तर आता आपण करूया बघा मस्त फुलफिल बघूया त्या कशा होतात ना व्हाईटवाल्या. चला आता ही पापडी बघा तुम्ही मंडळी कशी होईल. ही पापडी बघतच राहा. असा पकडायचा मग ती पूर्ण अशी फुलतं बघा है ना. बघा वा मस्त मस्त बघा माझ्या कडेच बसत नाही एवढी मोठी पापडी आहे. अरे पापडी निघ लवकर बाहेर. हां कढई माझी छोट्या माझी एवढी साईजच्या कढई आहेत ना तरी मग मस्त झाली. आता आपल्याला काढून घ्यायला लागतील इथे सगळ्या अशा घेत होत्या. साईज मस्त आहे ना मस्त मोठी आहे बघा. आता या व्हाईटवाल्या खाऊन नाही बघितल्या आता पाया वगैरे पडून येऊ तेव्हा उपवास तेव्हा खाईन.
ना हा बसत नाही. कशी मस्त फुलते बघा, अशी फुलली पाहिजे पापडी. आता हे सगळं आपल्याला पाया पडायला जाताना घेऊन जायचं बरोबर. आणि तेलला जास्त गरम नाही करू, वाफ पटकन पेट घेईल नाही तरी. बघा कशी आहे पापडी बघा मस्त. चला आता मी अशा सगळ्या तळून घेते. तोपर्यंत तुम्ही काय करा माहिती आहे, गवळी दाखवा. आता असं तळून घेते तोपर्यंत तुम्ही एक काम करा, मला हार, नारळ आणि साखरेची माल ते घेऊन या. आणि प्रियंका सामान देईल, तो होळी मैदानावरती येते घेऊन, तो पण घेऊन या. ओके चला हे बघा आता सगळे असेच तळून घ्यायचे आहेत. तर पापडीसाठी कमेंट करा मस्त. आणि सगळ्यांना हॅप्पी होली. हे बघा कशी वाटली पापडी, मस्त ना. चला मंडळी आता मी अशा सगळ्या बनवून घेते, पटापट तळून घेते. ओके हे बघा मंडळी सामान आला आपला मस्त सगळा. तुम्हाला दाखवत चला काढून मी. चला तो आले घेऊन प्रियंकावरून काय काय वगैरे दाखवते. तुम्ही सांगितलं अनारस पाच, पुरणाची होळी पाहिजेच ना. होळी नसेल तर होळी अधुरी आहे ना. हे बघा इथे 5 पुरणपोळी आपण असेच करू का छोट्या अशा करून चांगलं वाटतील. अशा करूया ना, अशा ठेवूया एकत्र मस्त लाईनशी. मस्त 5 पुरणपोळी सांगितलेल्या मी. यावर्षी नाही सण बनवला, कायच नाही केलं आपण. चला आपण याच्यातला प्रसाद खाऊया, थोडासा तिथे भेटला तर बघू ना राहिला तर. आणि ह्या पापड्या आणि याच्यामध्ये एक नारळ येईल, नारळाला पाणी टाकू, पाणी लावून थोडंसं पाणी लावू. आणि हार आणि नारळ आपण पिशवीतच घेऊन जाऊया ना. नारळ आणि ही मेन गोष्ट राहिली, ही बघा ही मेन आहे एक आपली होळीला. ही आपल्या होळीबाईला लागते. ही एक राहिली. आणि इथे आजचं ताट घेतलेलं आहे. इकडे 2 तांब्या आहेत, छोटा आणि मोठा. तर मी आता धुवून घेते स्वच्छ पाण्याने मस्त. याला जरा मस्त पितांबरीने काढते ना, छोटावालाच घेऊया हा नको. आणि याच्यात एक नारळ आणि हार बघू शकता आणले. तर चला आता मस्त सगळी तयार झाल्या ना, त्याला भेटूया आपण. ओके सगळं तांब्या घासून देते पहिला हा आणि दाखवतो तुम्हाला. बघा म्हणजे आता भरून झालेलं आहे आता ताट. आता तो तिकडेच दाखव डायरेक्ट. हे बघा इथे नको थोडासा. तर बघा सगळं आजचं घेतलेलं सगळं सामान इकडे याच्यामध्ये. इथे हार वगैरे नारळ आणि या पापड्या आहेत. तर चला आता आपण डायरेक्ट आपल्या कुठे भेटूया, होळी मैदानात म्हणजेच होळी जवळ. चला बघा म्हणजे आम्ही पोहोचतो आता आपल्या होळी मैदानात. आणि बघा गर्दी वाढली आता ना. आईचं बघा सगळ्यांचं झालं यांचा पाया पडून मस्त. आणि इथे गर्दी आता भरपूर, आता गर्दी वाढत जाईल का थोडं वेळेला. बघा मस्त पोळी पुरणपोळी आमचे सुनाचे जवळ नको मस्त पाया पडून आईने सुचलंय तू आम्ही ज्या नागेली केली किती दिवस आज काय सांगा दुर्गा यावती. आज काय आहे, आज नाही माहिती. काल मी आलो नाही. जावई जावयांचा सत्कार आहे, सांग ना तू. सांग तुमचे आज जावयांचा सत्कार आहे. हो तेच बरं. आई ना तू बी असतो. प्लॅनिंग केलेलं आता झालंय सर्वजण. चला बघा मध्ये सर्वजण लाईन बघ किती गर्दी झाली आता. मला माहिती झाला ही पण घे. एक मिनिट
हा मग ये लवकर बघताय. जायचं म्हणत मस्त आणि झाला आमचा पाया पडून मस्त बोलवायचं बघा इकडे आणि बाकीची मंडळी पडतात सर्व अजून ताई म्हणाले माझं झाले मस्त तिथे बोलतो चला मॅचिंग हॅपी होली.
चाललो मी येते देवळात ओके बघा आई थांबते थोडा वेळात आपण जाऊया आपल्याला जाऊन या आम्ही थांबतो आई बसली बघा चला चला आता होली मैदान आलो आणि आपल्या रांजणदेवाच्या मंदिरात मस्त बाया पडले सर्वांना चला चला आता मस्त वाटलं गर्दी आहे आणि भरपूर सगळे जणांना बघा बाहेर जशी जागा म्हणजे पाया पडून घेतो बघा इथं गर्दी आहे थोडी सगळीकडे गर्दी आहे चला आता पाया पडून घेऊया आणि मग घेऊया कोण इथं जा तू पाय पडून घे आम्ही आहो इथं चला बघा मंडळी आता आम्ही आलो मस्त आपल्या होली मैदानातून मस्त रांजणदेवी मंदिरातून आणि घरी आलो आपल्या बिल्डिंगच्या समोर बघायचे ही सोसायटीवाल्यांची आहे मस्त होली बघा तयारी करून ठेवली रात्री करतील ना पण ही लवकर चालतात ना हा लवकर भेटते ही लवकर लवकर भेटते बघा कशी मस्त बसलो हां दिसली असते बघा ऑफिस जवळ मी आलो काय पडून वैतागला बघा कसा वैतागतो बघा चला हे बघा मंडळी मस्त आम्ही आलो पाय वगैरे पडून गर्दी तर होती पण मस्त दर्शन झालं छान ना मस्त पाया पडल्या म्हटलं चांगल्या मस्त पाया पडून झाला आमचा आणि सर्वजण आईसर ताईसर भरपूर जणी भेटल्या पण सगळ्यांना नाही घेतला कारण की सगळे गडबड होते पाया वगैरे पडत होत्या जेवढ्याने घेतला तेवढ्याने घेतला मंडळी मस्त आणि आल्या मी जेवायला वाटलं बघा मस्त आज काय वगैरे बघा या उपवास सोडायला या सर्वजण मस्त होळी स्पेशल बघा आज काय कारण की आज काय होळी आणि या आणल्या होत्या मिरच्या होऊन आहे ना तर त्या पण विचारायला तळूया आपण ना बस एवढं काय करायच्या बस जास्त जास्त नको हे बघा ओला मिरची बनवते आता मस्त तेल काढायला लागेल त्याला या जेवायला एक ओला मिरची एक बस ओके चला गॅस बंद करूया आपण एवढ्या चकल्या म्हणतात बघ किती चकल्या भरपूर गेल्या तर चला मंडळी सर्वांनी या मस्त जेवायला उपवास सोडायला आता आम्ही उपवास वगैरे सोडून घेऊ आमची ट्युशनला गेलाय बाहेर आमच्या ट्युशनला तर आता आम्ही जेवण घेतो आमच्या नंतर जेवेलच तर चला सर्वांनी या मस्त आणि सर्वांना हॅपी होली हॅपी होली हॅपी होली हॅपी होली आणि सगळ्यात रंग बघा पहिला येलो होळीचा चला बाय